भागात आपले स्वागत आहे. महापद्मम नंदानंतर काही वर्षांनी चंद्रगुप्त मौर्य नावाचा एक तरुण मगध राजा झाला होता. त्याने मौर्य राजवंश सुरू केला. राजवंश म्हणजे कुटुंब ज्याचे सदस्य एकामागून एक शासक बनतात. चंद्रगुप्तांचा मुलगा बिंदुसार आणि नातू अशोक यांनी मौर्य राज्यावर राज्य केले आणि ते भारतीय उपखंडातील बहुतेक भागांपर्यंत पोहोचले. हे राज्य आधुनिक अफगाणिस्तानपासून दक्षिणेला कर्नाटक आणि पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. इयत्ता 6वीच्या सामाजिक शास्त्रातून पहिल्या साम्राज्याचा विषय समजून घेऊया. परिणाम शिकणे. तुम्ही सक्षम असाल. मौर्य राजवंश आणि अशोक एक अद्वितीय शासक म्हणून जाणून घ्या. अशोकाचा धम्म आणि त्याने त्याच्या लोकांसाठी काय केले आहे हे समजून घ्या. महत्वाचे शब्द: साम्राज्य, मोठी राज्ये, राज्य, राजाने शासित प्रदेश. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा कौटिल्य किंवा चाणक्य यांनी लिहिलेल्या राजकारण, अर्थशास्त्र, लष्करी रणनीती इत्यादींवरचा एक भारतीय ग्रंथ आहे. धम्म. धर्म या संस्कृत शब्दाचा अर्थ निसर्गाचा नियम किंवा सत्य असा होतो. हेर. हेर म्हणजे अशी व्यक्ती ज्याचे काम दुसऱ्या व्यक्ती, देश किंवा संघटनेबद्दल गुप्त माहिती शोधणे असते. यज्ञ. हे पवित्र अग्नीसमोर अनेकदा मंत्रांसह केलेल्या कोणत्याही विधीला सूचित करते. मठ. एक इमारत किंवा इमारतींचा समूह ज्यामध्ये भिक्षू झोपतात आणि पूजा करतात. उपखंड. खंडापेक्षा लहान असलेला मोठा भूभाग. संकल्पना नकाशा तपासा. मौर्य साम्राज्य. मोठ्या राज्यांना साम्राज्य म्हणतात आणि त्यांच्या राज्यांना सम्राट म्हणतात. चंद्रगुप्त मौर्य हा भारतीय उपखंडातील सुरुवातीच्या सम्राटांपैकी एक होता. सुरुवातीला मगध राज्य मगध आणि जवळच्या भागात मर्यादित होते. पण नंतर त्यात त्या काळातील सर्व महाजनपदांचा समावेश होता. साम्राज्य खूप विशाल होते आणि त्यात विविध प्रकारचे लोक राहत होते. गंगा खोरे, कृष्णा नदी खोरे, माळवा, गुजरात आणि पंजाब असे काही प्रदेश खूप सुपीक होते आणि त्यात दाट वस्ती असलेली गावे आणि शहरे होती. काही इतर प्रदेश व्यापार आणि हस्तकलांसाठी महत्त्वाचे होते, ज्यातून मोठी शहरे,
समुद्री बंदरे आणि इतर देशांना जोडणारे महत्त्वाचे मार्ग जात होते. सोने आणि रत्ने यांसारख्या मौल्यवान धातूंच्या खाणकामासाठी काही प्रदेश महत्त्वाचे होते. मौर्य सम्राटांना या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणांकडून आणि लोकांकडून संसाधने आणि कर मिळू शकले. सम्राटांनी इतक्या विशाल साम्राज्यावर राज्य कसे केले? मौर्यांनी साम्राज्याच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या पद्धतीने राज्य केले. पाटलीपुत्राच्या आसपासचा परिसर सम्राटाच्या थेट नियंत्रणाखाली होता. तो लोकांकडून कर वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असे आणि राजाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा करीत असे. काही हेर काय चालले आहे आणि अधिकारी कसे काम करत आहेत याची माहिती गोळा करत असत आणि सम्राटाला कळवत असत. सम्राटाने आदेश जारी केले जे दूतांद्वारे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. सम्राट मंत्र्यांच्या आणि राजघराण्यातील सदस्यांच्या मदतीने त्यांचे निरीक्षण करत असे. तक्षशिला, उज्जैन आणि सुवर्णगिरी यांसारख्या प्रांतीय राजधान्यांमधून राज्य करणारे इतर क्षेत्र किंवा प्रांत होते. यावर शासक म्हणून पाठवलेले राजे राजपुत्र राज्य करत होते. ते त्यांच्या प्रांताबद्दल निर्णय घेऊ शकत होते आणि कदाचित त्यांच्या मदतीसाठी त्यांचे स्वतःचे अधिकारी आणि सैन्य होते. सम्राट त्यांना संदेशवाहकाद्वारे सूचना देखील देत असे. राज्यपालांनी त्या प्रदेशातील महत्त्वाच्या कुटुंबांची मदत घेतली ज्यांना प्रांतात पाळल्या जाणाऱ्या चालीरीती आणि नियमांची माहिती होती. या प्रांतामध्ये जंगलांनी वेढलेले किंवा जास्त गावे किंवा शहरे नसलेले विस्तीर्ण क्षेत्र होते. परंतु हे क्षेत्र महत्त्वाचे होते कारण त्यांच्याकडे व्यापारी, सैन्य आणि संदेशवाहकांना ये जा करण्यासाठी रस्ते होते. मौर्यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली. या रस्त्यांद्वारे मौर्य सुवर्णगिरीसारख्या भागात पोहोचले जिथे सोन्याच्या खाणी होत्या किंवा तक्षशिला जिथून त्यांना इतर देशांमधून वस्तू मिळू शकत होत्या. ते या भागाकडे कातडे, वन्य प्राणी, मौल्यवान दगड, सोने इत्यादी स्वरूपात कर आणि खंडणी गोळा करत होते. वनजमातींना जास्त हस्तक्षेप न करता राहण्याची परवानगी होती. अशोक एक अद्वितीय शासक. सर्वात प्रसिद्ध मौर्य शासक अशोक होता. तो पहिला शासक होता ज्याने शिलालेखांद्वारे लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
अशोकाचे बहुतेक शिलालेख प्राकृत भाषेत होते आणि ब्राह्मी लिपीत लिहिले गेले. कलिंगातील अशोकाचे युद्ध. कलिंग हे किनारपट्टीवरील ओडिशाचे प्राचीन नाव होते. अशोकाने कलिंग जिंकण्यासाठी युद्ध केले. तथापि हिंसाचार आणि रक्तपात पाहून तो इतका घाबरला की त्याने आणखी युद्ध न लढण्याचा निर्णय घेतला. जगाच्या इतिहासात तो असा राजा आहे ज्याने युद्ध जिंकल्यानंतर विजय सोडला. अशोकाचा धम्म काय होता? अशोकाच्या धम्मात देवाची पूजा किंवा बलिदानाचा समावेश नव्हता. त्याला वाटले की जसा पिता आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, तसेच त्याने आपल्या प्रजेला सूचना दिल्या पाहिजेत. तो बुद्धांच्या शिकवणींनी देखील प्रेरित होता. त्याला अनेक समस्यांनी त्रास दिला. साम्राज्यातील लोक वेगवेगळ्या धर्माचे पालन करत होते आणि त्यामुळे कधीकधी संघर्ष निर्माण झाला. प्राण्यांचे बळी जात होते. गुलाम आणि नोकरांना वाईट वागणूक दिली जात असे. शिवाय कुटुंबामध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये भांडणं होत असत. अशोकाला या समस्या सोडवणे हे आपले कर्तव्य वाटले. म्हणून त्याने धम्म महामात्र म्हणून ओळखले जाणारे अधिकारी नियुक्त केले, जे ठिकाणाहून ठिकाणाहून जाऊन लोकांना धर्माबद्दल शिकवत होते. याशिवाय अशोकाने दगडांवर आणि खांबांवर आपले संदेश कोरले आणि आपल्या अधिकाऱ्यांना ते निरक्षर लोकांना वाचून दाखवण्याची सूचना दिली. अशोकाने सिरिया, इजिप्त, ग्रीस आणि श्रीलंका यांसारख्या इतर देशांमध्ये धम्माबद्दलच्या कल्पना पसरवण्यासाठी संदेशवाहक पाठवले. त्याने रस्ते बांधले, विहिरी खोदल्या आणि विश्रांतीगृहे बांधली. याशिवाय त्याने मानव आणि प्राण्यांसाठी वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली. दख्खनमधील राज्य आणि साम्राज्य. मौर्यांनी दख्खन जिंकले त्या सुमारास गोदावरी नदीपासून कृष्णा तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत या प्रदेशाच्या मोठ्या भागात गावातील वस्त्या आणि लहान शहरे विकसित झाली होती, जिथे लोखंडी हत्यारे आणि इतर वस्तू बनवल्या आणि विकल्या जात होत्या. काही भागात ते सोने देखील खाणकाम करत होते आणि दागिने बनवत होते. तथापि इतर बहुतेक भाग जंगले असावीत, जिथे शिकारी आणि गुराखी लहान वस्त्यांमध्ये राहत असत.
कदाचित या प्रत्येक भागात प्रामुख्याने जन्म आणि विवाहाद्वारे एकमेकांशी जवळचे संबंध असलेल्या लोकांच्या गटाची वस्ती आहे. अशा गटांना कुळे म्हणतात. या कुळांमधील काही महत्त्वाच्या व्यक्ती शक्तिशाली प्रमुख म्हणून उदयास आल्या, ज्यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि त्यांचे अंतर्गत वाद मिटले. ते हळूहळू श्रीमंत आणि शक्तिशाली झाले आणि कुळाच्या क्षेत्रावर राज्य केले. तुम्हाला माहित आहे का, राष्ट्रीय चिन्ह हे राष्ट्राच्या अधिकाराचे प्रतीक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी हे अधिकृतपणे आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. चिन्हात 3 सिंह दिसतात. चौथा सिंह दृष्टिआड आहे. 4 सिंह शक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि अभिमान या 4 गुणांचे प्रतिनिधित्व करतात. चाक मध्यभागी आरामात दिसते, ज्यामध्ये खालील गोष्टी लिहिलेल्या आहेत. पूर्वेला हत्ती, पश्चिमेला बैल, दक्षिणेला घोडा आणि उत्तरेला सिंह. हत्ती शक्ती दर्शवतो. बैल कठोर परिश्रम दर्शवतो. घोडा निष्ठा, वेग आणि ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो. आणि सिंह शौर्य दर्शवतो. अबॅकसच्या खाली सत्यमेव जयते, केवळ सत्याचा विजय कोरलेला आहे. हा मंडूक उपनिषदातील उतारा आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही चंद्रगुप्त मौर्य यांनी सुरू केलेले मौर्य राजवंश भारतीय उपखंडात एका विशाल साम्राज्यात कसे विस्तारले आणि धम्माच्या संकल्पनेद्वारे अहिंसा आणि सामाजिक कल्याणाला चालना देण्यात अशोकाचे अद्वितीय योगदान कसे आहे ते पाहिले आहे. धन्यवाद.